साडेतीन शक्तिपीठामधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र तुळजापूर याच ऊर्जा स्थानाचे आजचे सफर असणार आहे। तर या प्रवासामध्ये आई तुळजाभवानी बरोबरच आपण अशी ठिकाणं पाहणार आहोत जी कदाचित आपण पाहिली नसतील किंवा आपले लक्ष गेले नसेल। तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात। तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण। पूर्वी येथे चिंचेचे झाडे जास्त असल्यामुळे याला चिंचपूर या नावाने ओळखले जायचे। तर तुळजापूर या नावाची कथा काहीशी रोमांचकच। कृतयुगात कर्दभ ऋषीच्या पत्नी अनुभूतीसाठी आई भवानी त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हटलं जाऊ लागलं। त्वरिताचं तुळजा आणि तुळजाचं अपभ्रंश होऊन पुढे तुळजा झालं। तर आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेलं हे तुळजापूर आणि तुळजापूर हेच नाव आज तागायतपर्यंत आहे। या तुळजापुरात येण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणापासून महामंडळाच्या बस उपलब्ध असतात। आपण येथे बसने पोहोचतो आणि येथूनच सुरू होतो पायी प्रवास। भाविकांच्या गर्दीने रस्ता ओसंडून जातो तर विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटलेली असतात। आईसाठी प्रिय असलेली कवड्याची माळ येथे जागोजागी दिसते। काहीच अंतरावरील भवानी तीर्थाकडे आपण निघतो। भवानी तीर्थाकडे जाताना पड्यांची रांग दिसते आणि आपण येऊन पोहोचतो भवानी तीर्थापाशी। येथे स्नान करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये शुल्क आहे। महिला आणि पुरुषांसाठी येथे वेगवेगळे कुंड आहेत। भाविक येथेच स्नानाचा मनसोक्त आनंद घेतात। स्नानादी उरकून आपण मंदिराकडे निघतो। वाटेतील गणपतीचे दर्शन घेतो आणि येऊन पोहोचतो राजे शहाजी या महाद्वारापाशी। एरवी याच प्रवेशद्वारातून तुळजाभवानीच्या दर्शनाला जाता येतं, परंतु नवरात्र किंवा गर्दीच्या वेळी दर्शन रांगेचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात। जसे धर्मदर्शन ही दर्शन रांग म्हणजे मुख्य दर्शन रांग। या दर्शन रांगेतून आपल्याला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येतं। गर्दीनुसार साधारण 4 ते 8 तासात आपलं दर्शन होतं। तर दुसरं मुखदर्शन, यामध्ये काही अंतरावरून तुळजामातेचं मुखदर्शन करता येतं। या दर्शन रांगेत गर्दी कमी असल्यामुळे आपलं दर्शन लवकर होतं आणि ज्या भाविकाकडे वेळेची कमतरता आहे त्यांना सुमारे 300 रुपयात थेट भवानी मातेच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येतं। आपण महाद्वारातून मंदिराकडे निघतो। काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ दिसतं। या तीर्थामध्ये गोमुखातून अखंड जलधारा वाहत असतात। तर डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून आल्यावर कल्लोळ तीर्थ दिसतं। देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे या तीर्थात धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला। त्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ म्हणतात। कल्लोळ तीर्थापासून पुढे गेल्यास सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। कडकाचरण असलेला सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो। तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बऱ्याच देवता आहेत। यामध्ये विठ्ठल रुक्माई, गणपती, मारुती, महादेव यांचं दर्शन होतं। सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यास एक छोटेखानी मंदिर दिसतं। या मंदिराच्या समोरच यज्ञकुंड किंवा होमकुंड आहे। येथे होम हवनाचे कार्य केले जाते। येथे भाविकांसाठी होमाचा अंगारा किंवा भस्म मिळतो। तर प्रथेनुसार येथे अजाबली दिला जातो, म्हणजे बोकडाच्या तलवारीने 2 भाग करून त्याला होमात टाकलं जातं। ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे। एखाद्या निष्पाप जीवाची क्रूरतेने हत्या करणं हे कितपत योग्य आहे। या यज्ञकुंडाच्या पाठीमागेच जावळ काढण्याचे ठिकाण आहे। येथून पुढे गेल्यास भवानी माता मंदिराच्या पाठीमागे आदिशक्ती स्वरूप मातेचे मंदिर आहे। तर या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे। याच्याच पुढे श्री मल्हारी मार्तंड यांचं मंदिर आहे। घोड्यावर बसलेले खंडेराया जेजुरीची आठवण करून देतात। खंडेरायाच्या समोर आणि तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे। याला चिंतामणी किंवा सुकनावती असं म्हणतात। हा चिंतामणी आपल्या मनातील गोष्ट होणार की नाही याचा कौल देतो। मनामध्ये एखादी इच्छा धरून चिंतामणीवर नाणं ठेवून दोन्ही हात चिंतामणीवर स्थिर ठेवतात। हा चिंतामणी उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार समजला जातो। चिंतामणीचा कौल घेण्यासाठी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बाजूलाच दत्तगुरूचं मंदिर आहे। या मंदिरात दत्तगुरूंची मूर्ती आहे। हा सर्व दर्शनक्रम उरकून आपण आई भवानीच्या दर्शनाला निघतो। आई तुळजाभवानी एका रेखीव महिरपात चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे। मस्तकावर सोन्याचा मुकुट, कपाळावर हळदीचा मळवट, त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्यलंकार आणि अंगावर भरजरी वस्त्र असं भवानी मातेचं रूप तेजस्वी दिसतं। मातेची मूर्ती गंडकी शिळेमधील असून ती चलमूर्ती आहे। भारतातील हे एकमेव मूर्ती असेल जी प्रथेनुसार हलवता येते। मातेची मूळ मूर्ती अष्टभुजाधारी विरांगना स्वरूपातील आहे। डोक्यावर शिवलिंगाकार मुकुट, कपाळावर त्रिपुंड गंध, कानात कर्णफुले, गळ्यात चंद्रहार आणि मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा आणि शेला, हातात बांगड्या आणि पाय। तर हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आहेत। त्यामध्ये उजव्या हातात चक्र, बाण, खडक आणि त्रिशूळ, तर डाव्या हातात शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराचं शेंडी धरलेलं मस्तक आणि त्याखाली महिषासूर। मातेच्या खांद्याजवळ सूर्य, तर खालच्या बाजूला मातेचं वाहन सिंह, त्याखाली पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला देवीचा धावा करणारी अनुभूती यांची मूर्ती आहे। अशा या स्फूर्तिदायी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो। दर्शन घेऊन आल्यानंतर ज्या भाविकांना भवानी मातेची आरती करायची आहे त्यांच्यासाठी आरतीचं ताट उपलब्ध असतं, परंतु त्यासाठी काही शुल्क घेतलं जातं। याच आरती करण्याच्या ठिकाणापासून पुढे देवीचा गोंधळ आणि पूजा घालण्याचे ठिकाण आहे। येथील गोंधळी काही शुल्क आकारून देवीचा गोंधळ आणि पूजा घालून देतात। तर याच्या समोरच देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात, परंतु त्यासाठी काही देणगी रक्कम द्यावी लागते। संपूर्ण दर्शनक्रम झाल्यावर मातेच्या मंदिराला आपण एक प्रदक्षिणा घालतो। एरवी भक्कम दिसणारे हे मंदिर नवरात्र किंवा उत्सवाच्या वेळी मात्र फुलांनी सजून निघतं। देवीची वेगवेगळी नावे फुलामध्ये चितारलेली असतात। तर काही सेवेकरी मंदिराच्या आवारातच देवीचे वेगवेगळे रूप साकारतात। कलात्मक सौंदर्याने नटलेला हा देखावा डोळ्याचे पारणे फेडतो। हे सगळे वैभव पाहून मंदिराच्या आवारातच असणाऱ्या पायऱ्यावर आपण काही काळ विसावा घेतो आणि येथे बसूनच आपल्याला मंदिरातील चैतन्य, ऊर्जा आणि शांतीचा अनुभव येतो। काही काळ विसावा घेऊन मासाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो।
ते घाटशिळ मंदिराकडे जाण्यासाठी. श्री तुळजाभवानी मंदिर ते घाटशिळ मंदिर हे अंतर साधारण 1 किलोमीटरचे आहे. काही अंतर चालून आल्यावर रस्त्यातच मंदिर समितीचे भक्तनिवास लागते. येथे परवडणाऱ्या दरामध्ये भाविकासाठी रूम उपलब्ध असतात. तर यापुढे काही अंतर चालून आल्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास आहे. येथेही राहण्याची उत्तम सोय आहे. आणि येथून थोडं पुढे गेल्यास घाटशिळ मंदिर आहे. हे मंदिर चिरेबंदी असून त्यावर नूतनीकरण केलेलं शिखर आहे. तर मंदिरात एक भव्य शिळा आहे. भाविक या शिळेवर तेल आणि काटानायटा वाहतात. तर या मंदिराच्या पाठीमागे निसर्गाचं मनोरम दृश्य दिसतं. या ठिकाणाची दंतकथा अशी सांगितली जाते की कृतयुगात मार्कंड ऋषीच्या गायीच्या खुरात एक शिळा अडकली. मार्कंड ऋषीने ती काढून येथे टाकली. पुढे राम अवतारात सीतेच्या शोधासाठी प्रभू श्रीराम येथे आले. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती माता सीतेचे रूप घेऊन या शिळेवर प्रगट झाली. परंतु प्रभू श्रीरामाने पार्वती मातेला अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि म्हणाले, तो काय येथे. त्यानंतर पार्वती माता मूळ स्वरूपात येऊन प्रभू श्रीरामांना सीतेला शोधण्याचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. तेव्हापासूनच या शिळेला तुकाई असं म्हणतात. ते आजतागायतपर्यंत येथील दर्शनाने आपलं तुळजापूर दर्शन पूर्ण होतं.